लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। बघा आणखी 3 जिल्ह्याची या ठिकाणी याद्या समोर आलेल्या आहेत। ज्या लाडक्या ताईंना आतापर्यंत 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये त्या प्रत्येक ताईंनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं कारण की तुमच्या घरी जर अंगणवाडी सेविका आल्या असतील तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे। कारण की लाडक्या ताईंनो बघा पडताळणीच्या याद्या पुढे यायला सुरुवात झाली आहे। आता बघा 3 जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी समोर आल्यात। मी तुम्हाला सकाळी एकदा यवतमाळ जिल्ह्याची माहिती दिली होती, त्याचबरोबर अजून 2 जिल्ह्याच्या याद्या समोर आल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आता बघा 3 जिल्ह्याच्या याद्या कोणत्या समोर आहेत ते पण तुम्हाला दाखवणार। त्याचबरोबर या जिल्ह्यातील महिला अपात्र देखील ठरलेल्या आहेत। बघा बऱ्याच लाडक्या ताईंचे डायरेक्ट या ठिकाणी नाव कमी केलेली आहेत, म्हणजे त्यांना 13वा 14वा सोडा कोणताच हप्ता पुढे भेटणार नाहीये। सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। त्याचबरोबर 14वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कारण की आज बघा 2 तारीख असताना देखील आजचा पण दिवस पूर्ण संपलेला आहे आणि आज पण वाटप झालेलं किंवा वाटपाचा जीआर अजून आलेला नाहीये। तर मग हा जीआर कधी येणार आहे, जीआर जर आला नाही तर नेमकं वाटप कधी होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। त्याला लाडक्या बहिणींनो व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वितरणाचा जीआर आलेला आहे का, तर लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतोय वितरणाचा जीआर आज देखील आलेला नाहीये। कारण की आज अपेक्षित होतं जीआर येणं, त्या ठिकाणी अजून जीआर आलेला नाहीये। म्हणजे आज 2 तारीख आहे, 3 तारीख आहे आणि 4 बघा या 2-3 दिवसात जर जीआर नाही आला तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो बऱ्याच या ठिकाणी पुढे हप्ता जाण्याचे चान्सेस आहेत किंवा या ठिकाणी सरकार देखील अजून एकदा पण त्यांनी कधीच लाडक्या बहिणीबद्दल या महिन्यामध्ये कधीच सांगितलं नाही की बाबा हप्ता असा भेटेल। कारण की बघा प्रत्येक वेळेस अजितदादा पवार असतील किंवा आपल्या लाडक्या ताई कोण असतील आदित्य तटकरे मॅडम असतील या ठिकाणी काय करत असतात लाडक्या बहिणीबद्दल वेगवेगळे वक्तव्य करत असतात, पण यावेळेस त्यांनी जीआर बद्दल कधीच माहिती दिली नाही। त्यांनी एकच माहिती दिलेली आहे की पडताळणी सुरू आहे। बघा लाडक्या बहिणीच्या आपल्या आदित्य तटकरे मॅडमनी फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून एक माहिती दिली, पोस्ट दिली होती, पत्रकारांशी पण त्यांनी संवाद साधला होता। त्यांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे की 26 लाख लाडक्या ताईंची पडताळणी सुरू आहे आणि ज्या पात्रताई होतील त्यांना हप्ता भेटेल, या अपात्रताई होतील त्यांना हप्ता भेटणार नाहीये। तर ह्या ठिकाणी बघा लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 3 जिल्ह्याचे नाव समोर आलेले आहेत ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे। पडताळणी पूर्ण झाली का, तर लक्षात घ्या सगळी पडताळणी पूर्ण झालेली नाहीये। बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून पडताळणी सुरू पण झाली नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून अंगणवाडी सेविका कोणाच्या घरी पण गेलेले नाहीत, काहीच नाहीये। पण काही काही असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फोनच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष रूपात काय हो लाडक्या बहिणी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील किंवा वेगवेगळे अधिकारी असतील कर्मचारी असतील या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या घरोघरी येऊन या ठिकाणी तपासणी करत आहेत। तर तुम्हाला मी ते दाखवणार आहे, फोटो सहित दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा। आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्या घरी लाडक्या बहिणीच्या तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, त्यांनी तपासणी केल्यानंतर काय प्रश्न विचारले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आता बघा पडताळणी झाली नाही तर लाभ मिळणार नाही का, तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे जर आपली पडताळणीच नाही झाली तर हप्ता भेटणार आहे का नाही। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो जरी तुमची पडताळणी आता पूर्ण झाली, जर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या तरी तुमच्या याद्या पूर्ण होणं खूप गरजेचं आहे, याद्यामध्ये नाव येणं खूप गरजेचं आहे। तुमचं अप्रूव्ह स्टेटस परत एकदा या ठिकाणी अप्रूव्ह होणं खूप महत्त्वाची गरज आहे, कारण की ते पेंडिंग मध्ये जात असतं। ज्यावेळेस तुमची पडताळणी होत असते त्यावेळेस तुमचं स्टेटस ते पेंडिंग मध्ये किंवा इन रिव्ह्यू मध्ये जात असतं, ते परत अप्रूव्ह व्हायला पाहिजे। कारण की बघा लाडक्या बहिणींनो आपल्याकडे खूप छान स्वरूपाची माहिती दररोज दिली जाते, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जा। तुमचं बघा ज्या 26 लाख लाडक्या ताई आहेत त्यांचं काय होत असतं, पेंडिंग स्टेटस दिसत असतं। तुम्हाला जरी नाही दिसलं तरी वरून त्यांनी काय केलं असतं, पेंडिंग म्हणजे काय, प्रक्रिया चालू आहे असं तुमचं स्टेटस या ठिकाणी असतं। जर तुमची पडताळणी पूर्ण झाली, तुम्ही जर या ठिकाणी पात्रतेमध्ये बसला तर तुमचं अप्रूव्ड होऊन जाईल, अप्रूव्ड होईल। नाहीतर अप्रूव्ड म्हणजे काय, तुम्ही योग्य आहात, पात्र आहात। जर तुमचं अप्रूव्ड नाही आलं तर तुम्हाला रिजेक्ट मध्ये टाकलं जाईल। रिजेक्ट मध्ये टाकलं म्हणजे तुमचा लाडक्या बहिणीचा विषय संपला, तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाहीये। मागचे पण हप्ते नाही भेटणार आणि पुढे पण तुमचे हप्ते सगळे बंद होणार। तर लाडक्या ताईंनो ही गोष्ट आहे। आता अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या ताईंच्या घरी या ठिकाणी 2 लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या घरी एकच विवाहित आहे, एक अविवाहित आहे, अशा पण लाडक्या ताईंना या ठिकाणी कमी केले। तर सरकारकडे विनंती आहे की घरात कमीत कमी 2 लाडक्या ताई ठेवा। भले वरच्या लाडक्या ताई तुम्ही जरी कमी केल्या तरी चालतंय, पण त्या विवाहित आहेत का अविवाहित आहे असं काही फिल्टर लावू नका, अशी काही पात्रता ठेवू नका। सरसकट कमीत कमी घरामधल्या 2 लाडक्या ताईंना
तुम्ही लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता द्यावा असं मी सरकारकडे विनंती करत आहे, मागणी करत आहे तुमच्या वतीने. कारण की लाडक्या बहिणींनो, आपल्याला सगळ्यांना एकजूट व्हावं लागेल, एक संघटित व्हावं लागेल आणि तरच आपल्याला पुढे जाता येणार आहे. नसतं जर आपण शांतपणे बसलोत, बघा या ठिकाणी वेगवेगळे मोर्चे जर निघत आहेत, वेगवेगळे आंदोलन होत आहेत, त्याच्यानुसार सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत आहे. तर आपण पण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्ही सांगा लाडक्या बहिणींनो, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की आपण नेमकं काय करायला पाहिजे. तुम्ही जे म्हणताल ते मी पुढाकार घ्यायला तयार आहे. जसं मी बघा 1-1.5 महिन्यापासून मी वेगवेगळे मागणी पत्र सरकारकडे देत आहे. त्या स्वरूपात अजून तुम्ही सांगायचं की बाबा हे सर आपल्याला करायचंय, सरकारकडे हे करायचंय. तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये की नेमकं काय करायचंय. त्यासाठी मी तयार आहे. तुमचा लाडका भाऊ फक्त मी व्हिडिओ काढून मी थांबणार नाही, तुमच्यासाठी सपोर्ट करणार आहे, तुमच्यासाठी पुढे येणार आहे आणि मागणी देखील सरकारकडे करणार आहे. फक्त व्हिडिओ काढून मी थांबणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुमच्या सोबत आहे, शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही काही डाऊट घ्यायची गरज नाहीये. चला, आता पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे सर, पडताळणी झाल्यानंतर ज्यांना 12वा आणि 13वा हप्ता मिळालेला नाही त्यांना हप्ता भेटणार का? जर असा हा प्रश्न लाडक्या त्यांचा येत आहे की सर बाबा ठीक आहे, आमची पडताळणी चालू आहे, मग आम्हाला 12वा 13वा हप्ता भेटला नव्हता, मग त्यांचं काय होणार आहे? जर तुम्ही पात्रतेमध्ये बसलात तर आता सरकार काय करणार आहे, त्या महिन्यापासून पुढचे हप्ते द्यायला सुरू करेल. पण परत एकदा सरकारकडे आपली मागणी असणार आहे, मागचे 12वा 13वा हप्ता पण त्यांना भेटायला पाहिजे. कारण की सरकारने एक GR काढला होता, आपल्याकडे एकदम छान माहिती सांगितली जाते या यूट्यूब चॅनलवर. बघा, एकदम ऑथेंटिकेट माहिती सांगितली जाते. बघा, सरकारने एक मागे GR काढलेला आहे, ज्या महिन्यामध्ये तुमचं स्टेटस अप्रूव्ड होईल किंवा तुम्ही सबमिट करताल किंवा त्या ठिकाणी स्टेटस बदलून नवीन येईल, त्या महिन्यापासूनच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. हा नियम लागलेला आहे सप्टेंबर महिन्यापासून. सप्टेंबर 2024 पासून हा नियम लागलेला आहे. कारण अगोदर बघा सगळ्यांना सरसकट मागचे पण पैसे भेटायचे, पण आता तसं झालेलं नाहीये. आता नवीन पुन्हा त्यांनी GR काढला आणि त्याची अंमलबजावणी काहीतरी डिसेंबर जानेवारीपासून काहीतरी केलेली, ते पण तुम्हाला मी नंतर सांगेन, त्याची काही आता गरज नाहीये. पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे की 12वा हप्ता ज्यांना भेटला नाही, 13वा हप्ता ज्यांना भेटला नाही, त्या सगळ्यांना मागचे पण हप्ते टाका आणि पुढचे पण सगळे हप्ते टाका. कारण की सरकार काय करेल, नंतर तुमची पडताळणी करून घेईन. पडताळणी झाल्यानंतर तुमचे जेवढे लाडकेदाई पात्र आहेत तेवढ्यालाच ठेवेल आणि बाकीच्यांना काय करेल, त्याच महिन्यातले पैसे चालू करेल. म्हणजे उदाहरण घ्या, आता तुमचं जर नाव पूर्ण झालं, तुमची पडताळणी झाली ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर ऑक्टोबर महिन्यापासून पुढचे हप्ते भेटतील. म्हणजे 10व्या महिन्यापासूनच हप्ते भेटतील. पहिले तुम्हाला 12वा भेटणार नाही, 13वा भेटणार नाही, 14वा भेटणार नाही, 15वा पण भेटणार नाही, डायरेक्ट 16वा हप्ता तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे असं होणार आहे, हे तुम्हाला मी आत्ता सांगतोय, 2 महिन्या अगोदरच सांगत आहे. तुम्ही लिहायचं असेल तर लिहून ठेवा, रेकॉर्डिंग करून ठेवा, टाईप करून घ्यायचं असेल टाईप करून घ्या, सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंग करून ठेवा. मी जे आत्ता म्हणतोय तुम्हाला 2 महिन्यानंतर पाहायला मिळेल. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपल्या सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी आपल्याला खूप महत्त्वाची असणार आहे. आता बऱ्याचसे प्रश्न येईल की सर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आज पण GR आला नाही. या 3 ते 4 दिवसामध्ये जर लाडक्या ताईंनी आदित्य तटकरे मॅडमनी लवकरात लवकर जर माहिती नाही दिली तर हप्ता तुमचा पुढे जाणार आहे, हे पण गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. पण 8 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी चान्सेस आहेत तुम्हाला पैसे येण्याचे. 8 सप्टेंबर ही एक तारीख लक्षात ठेवायची आहे आपल्याला. आता बघा, एक महत्त्वाची बातमी तुम्हाला दाखवतो. 3 जिल्हे बघा, चंद्रपूर जिल्हा एक आहे. कोणत्या लाडक्या ताई आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या? पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा. चंद्रपूर जिल्ह्याची पण याद्या या ठिकाणी पुढे यायला सुरुवात झालेली आहे. घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चंद्रपूरचा पडताळणी सुरू आहे. या ठिकाणी बघा, अंगणवाडी सेविका स्वतः घरी जाऊन या ठिकाणी तपासणी करत आहेत, चेक करत आहेत. सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहेत. त्याचबरोबर बघा, चंद्रपूर एक दाखवलं तुम्हाला आणि त्याचबरोबर सांगली जिल्हा एक दाखवला. हे सांगली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा या 3 जिल्ह्याच्या याद्या यायला पुढे सुरू झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला मी आता दिलेली लाडक्या बहिणींनो. काही प्रश्न असतील, अडचण असतील, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकाल. काही पण प्रॉब्लेम येणार नाही. तर सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा, सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आपल्याला आणि जास्तीत जास्त लाडक्या ताईंना हा हप्ता भेटावा अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.